पाहतोय की आशिष शेलार हे सुद्धा मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत। वांद्रे पश्चिमचे ते उमेदवार आहेत आणि त्यासोबतच त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने एक अल्पसंख्याक चेहरा दिलेला आहे। आशिष शेलार यांच्या प्रचार रॅली या संपूर्ण निवडणुकीच्या धामधुमीत लक्षवेधी राहिल्या। कलरफुल रॅली त्यांनी काढलेली होती। त्यासोबतच मराठी कलाकारांना सोबत घेऊन देखील त्यांनी रॅली काढलेली होती। भाजपचे एक महत्त्वाचे मातब्बर देतने मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे मतदानासाठी पोहोचलेले आहेत। वांद्रे पश्चिमचे ते उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने अल्पसंख्याक चेहरा दिलेला आहे। मधलं जे मतदान केंद्र आहे इथं ते आपल्याला मतदान करताना पाहायला मिळत आहेत। एकूणच मतदानाचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात आव्हान देखील आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। एकूण इथं जर का वांद्रे पश्चिम मधली लढत पाहायची तर आशिष शेलार विरुद्ध आसिफ झकारिया असा हा संपूर्ण जी लढत आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे। एकूणच काँग्रेसचे झकारिया असेल हे देखील इथं निवडणूक लढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूणच दोघांचीही लढत इथं आपल्याला पाहायला मिळते आहे। एकूण प्रामुख्याने जर का पाहायचं तर सकाळी 7 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाचा वेळ आहे आणि मतदानासाठी मोठ्या प्रमाणात जी गर्दी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळू शकते आणि त्याच खबरदारी म्हणून पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आपल्याला या सगळ्याच पोलिंग स्टेशन्सवर पाहायला मिळतो आहे। एकूण मतदान जे आहे वाढावं याच्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न हे निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेले होते। आता सध्याला आपण बघतोय की आशिष शेलार हे सध्या मतदान करताना पाहायला मिळत आहेत आणि प्रामुख्यानं जर का पाहायचं तर वांद्रे पश्चिममधनं आशिष शेलार हे भाजपचे महायुतीचे उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे यात प्रामुख्यानं जर पाहायचं तर दुसरीकडे काँग्रेसची ही लढत पाहायला मिळते जे आसिफ झकारिया विरुद्ध आशिष शेलार अशी ही संपूर्ण लढत असणार आहे। एकूण 23 तारखेला काय निकाल येतो हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन प्रशांत मानेसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। तर राज्यभरामध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि प्रमुख नेत्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावायला देखील सुरुवात केली आहे। बारामतीमध्ये अजित पवार, सुनेत्रा पवार यांनी मतदान केलेलं आहे तर इकडे आशिष शेलार यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।